नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण YouTube पार्टनर प्रोग्राम विषयी माहिती देणार आहे। तर YouTube पार्टनर प्रोग्राम म्हणजे तुम्ही 365 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास कंप्लीट करणं गरजेचं आहे। ते कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही YouTube पार्टनर प्रोग्रामला एलिजिबल होता। तर ते कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला Google AdSense एक अकाउंट बनवावं लागतं। AdSense अकाउंटचं व्हेरिफिकेशन करावं लागतं। AdSense व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ऍड्रेस व्हेरिफिकेशन म्हणून शेवटची स्टेप येते। तर ऍड्रेस व्हेरिफिकेशन करणं सगळ्यात गरजेचं असतं। ऍड्रेस व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्ही YouTubeचं पेमेंट काढू शकता। तर ऍड्रेस व्हेरिफिकेशनला अप्लाय केल्यानंतर आपल्याला सांगितलं जाते, YouTube माहिती दिली जाते की 3 आठवड्यामध्ये आपण टाकलेल्या ऍड्रेसवरती AdSense पिन येईल म्हणून। पण भरपूर वेळा काय होतं, गावाकडले ऍड्रेस वगैरे असतात, त्यामुळे AdSense पिन येत नाही। ते 1 2 3 वेळा जर अप्लाय केलं तर येत नाही। आता मी 4थ्या वेळेस अप्लाय केलं होतं तरी पण माझं AdSense पिन आलं नाही। शेवटी मला एक ऑप्शन आलं YouTubeचं की तुम्ही त्या ठिकाणी बँक स्टेटमेंट किंवा तुमचा पासपोर्ट जर असेल तर तो तिथं अपलोड करा आणि AdSense पिन ज्यांना आलेलं नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आपण। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कशा प्रकारे आपल्याला अप्लाय करायचं आहे। 4थ्या वेळेस अप्लाय केल्यानंतरही AdSense पिन जर आला नाहीये तर ते तुमची बँक स्टेटमेंट किंवा पासपोर्टनी तुम्ही ऍड्रेस व्हेरिफिकेशन 5 मिनिटात करू शकता। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मोबाईलवरती क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च URL मध्ये आपल्याला Google AdSense म्हणून टाईप करायचे आहे। Google AdSense टाईप केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे पहिलं पेज ओपन होते साइन इनचं, त्याच्यावर क्लिक करायचे। तुमचा जर पहिलाच Google AdSense ला आयडी असेल तर तुमचा आयडी पहिल्यांदा ओपन होईल। अशा प्रकारे पेज ओपन होईल। त्यानंतर आता मला डेस्कटॉप साईट वापरायला सोपी वाटते, त्यामुळे आता मी डेस्कटॉप साईट चालू करत आहे। 3 डॉट वरती क्लिक करा। सगळ्यात पहिल्यांदा 3 डॉट वरती क्लिक केल्यानंतर खालील 1 नंबरचं ऑप्शन येते डेस्कटॉप साईट, त्यावर क्लिक करा। त्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल। डेस्कटॉप साईट चालू केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल। तर वरती आपल्याला लाल लाईन मध्ये दाखवत आहे ॲक्शन आणि लर्न मोर असे 2 ऑप्शन दाखवत आहेत। त्यातील ॲक्शन वरती आपल्याला क्लिक करायचे। ॲक्शन वरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज व्हेरीफाय युअर आयडेंटिटी म्हणून असं प्रकार पेज ओपन होते। तर खाली आपल्याला ॲड्रेस इनकम्प्लीट दाखवत आहे, तर त्यातले आपण लर्न मोर वरती क्लिक करूया। हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला वरती ॲड्रेस व्हेरिफिकेशन पिन ओव्हरव्ह्यू म्हणून येते आहे। तिथं नोट म्हणून लिहिलेलं आहे। त्या नोटच्या खाली पिन ट्रबल शूटर आहे, त्या पिन ट्रबल शूटरवरती आपल्याला क्लिक करायचे। पिन ट्रबल शूटरवरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल। तर आपला ईमेल आयडी चेक करायचा, तोच ईमेल आयडी असेल तर येस वरती क्लिक करायचं आहे। येस वरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ह्या प्रकारे पेज ओपन होईल। त्यानंतर पहिलं ऑप्शन येते आय हॅव रिसिव्ड माय पिन आणि त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे आय हॅव नॉट रिसिव्ड माय पिन। तर 2 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून कंटिन्यू करायचं आपल्याला, कारण आपल्याला पिन आलेला नाहीये। कंटिन्यू केल्यानंतर त्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट सपोर्ट आणि त्याच्याच खाली कॉन्टॅक्ट फॉर्म म्हणून येत आहे, तर आपल्याला कॉन्टॅक्ट फॉर्मवरती क्लिक करायचं आहे। कॉन्टॅक्ट फॉर्मवर क्लिक केल्यानंतर इथं पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणून येत आहे, तर इथं आपल्याला आपलं नाव टाकायचं असेल, आपलं नाव आणि सरनेम टाकले तरी चालते। त्यानंतर खाली आपला ईमेल आयडी तोच आहे का जो आपण YouTubeला आणि AdSenseला दिला आहे। डिटेल भरल्यानंतर आता आपल्याला AdSense आयडी घ्यायचा आहे, तर आपण आपल्या अकाउंटवरून AdSense आयडी घेऊ शकता। Google AdSense अकाउंटमध्ये जाऊन तिथून आपण आयडी आपला कॉपी करू शकता। तर अशा प्रकारे मी पेज ओपन केलेला आहे AdSense मध्ये जाऊन। माझा आयडी आहे इथं, इथून कॉपी करूया आता आपण। हा YouTube आयडी आहे AdSenseचा, इथून कॉपी करून इकडे पेस्ट करूया। आयडी पेस्ट केल्यानंतर खाली ऑप्शन येते चूज फाईल वरती। आता मी माझी बँकेची स्टेटमेंट घेतली, त्यामुळे आता आपण स्टेटमेंट अपलोड करूया बँकची। बँक स्टेटमेंट आता आपलं अपलोड झालेलं आहे। तर तिथं अजून आपल्याला 2 ऑप्शन आहेत, टेलिफोन बिल आणि रेंट रिसीट। हे दोन्ही पण ऑप्शन आपण तिथं अपलोड करू शकतो, फक्त त्याचा फोटो क्लिअर पाहिजे। आता आपण सबमिटवरती क्लिक करूया। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर ही अशा प्रकारचं मेल येतोय आता आपल्याला की आपला व्हेरिफिकेशन 48 तासामध्ये कंप्लीट होऊन जाईल। त्यानंतर आपण मेल आयडी चेक करूया, मेलमध्ये बघूया कोणता मेल आलेला आहे।
तर मेलमध्ये जावा. मेलमध्ये आपल्याला यूट्यूबचा मेल आलेला आहे. तर बघा 1 ते 2 मिनटात आपल्याला मेल आला आहे यूट्यूबचा, रिसीव्ह युअर ईमेल अँड वी आर वर्किंग ऑन अ रिस्पॉन्स. आता यूट्यूबहून आपल्याला लगेच मेल आलेला आहे. तर आता आपण आपले ॲडसिन अकाउंट चेक करूया, तिथं ॲड्रेस व्हेरीफाय झालेला आहे का नाही ते. लगेच पुन्हा मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करा. तर गुगल ॲडसिन अकाउंटवरती क्लिक करा. ॲडसिन अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करा. 3 डॉटवरती पेमेंटवरती क्लिक करा आणि 2 नंबरचा ऑप्शन व्हेरिफिकेशनवर चेकवरती क्लिक करा. तर बघू शकता तुम्ही 5 ते 10 मिनटात आपलं ॲड्रेस व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं आहे. जर तुम्हाला 3 वेळेस अप्लाय करून ॲडसिन पिन आला नाही तर 4थ्यांदा अप्लाय केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही व्हेरीफाय करू शकता, ॲड्रेस व्हेरिफिकेशन करू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.